माझे जे फ्रेंड्स आहेत ते मला खूप वेळा विचारतात की तुझे केस एवढे शायनी आणि डिटँगल कसे राहतात. कारण मी बऱ्याचदा बिना फनी करता पण बाहेर गेली ना तरी पण ते टँगल नाही होत पटापट. आता मी दिवसभर हे माझं तर रेग्युलर हेअरस्टाईल आहे, ओपन हेअर. तर असं जरी ठेवलं ना तरी किती पण हवा आली तर ते टँगल नाही होते, डिटँगलचे डिटँगलच राहतात. मग ते मला विचारतात की हाव इज दिस सो. सो जसं जसं आपली एज मोठी होत जाते ना तसं तसं आपल्याला वर्क पण खूप जास्त होतं. तर क्लासेस असतात, आपल्याला बाहेर जावं लागतं स्कूलसाठी. तर मग एअर पोल्युशन, ड्रायनेस, रफ केस व्हायला लागतात, फ्रीज होतं, स्प्लिट एंड्स येतात, डॅन्ड्रफ, खूप काय काय प्रॉब्लेम्स होतात आपल्याला केसांचे. सो हेच सगळे प्रॉब्लेम्स माझ्या केसांना येत नाहीत कारण माझ्या मम्मीने 2-3 वर्ष झालं माझ्या केसांवर DIY रेमेडीज ट्राय केल्या आहेत, वापरायला सुरू केल्या आहेत आणि त्याच ती बनवताना तिने मला शिकवलं आणि आता मी माझे स्वतःच बनवते कारण मला आता यायला लागलं आहे ते कसं बनवायचं. तर ते खूप हेल्दी आहे. बाहेरचे प्रॉडक्ट्स यूज करण्यापेक्षा घरच्या घरी आपण आपल्या केसांना हेल्दी ठेवू शकतो विदाऊट खूप खर्च आणि केमिकल्स फ्री. आपले केस नॅचरली चांगले राहतील आणि आपण क्रिएटिव्ह पण होतो, प्रोडक्टिव्ह पण होतो त्याच्याने. आपण पण काहीतरी नवीन नवीन शिकत जातो स्वतःसाठी. तर आता आपण एक ऑइल बनवणार आहे. तर त्याच्यासाठी एक असं भांडं घ्या जे रेग्युलर कुकिंगमध्ये यूज नाही होत कारण त्याच्यात तेलाचा सगळा स्मेल येतो म्हणूनसाठी. तर आता ह्याच्यात आपण एक वाटी खोबरेल तेल घालणार आहे, कोकोनट ऑइल. करी लिव्स घालायच्या. तर हे जे करी लिव्स घातलेत आपण ह्या ऑइलमध्ये, कढीपत्ता, तो एकदम ब्लॅक होईस तर त्याला गरम करायचं आहे, म्हणजे एकदम उकडवायचं आहे त्याला. आणि हे करणं थोडं रिस्की आहे कारण ह्याच्यात ऑइल आणि कढीपत्त्याचा यूज होतोय. तर ते प्लीज पॅरेंट्सच्या सुपरविजन खाली करा. तर तुम्ही बघू शकता कढीपत्ता ब्लॅक व्हायला लागला आता. तर आता इकडे मी 2 टेबलस्पून फ्लॅक्स सीड्स आणि 2 टेबलस्पून मेथीचे दाणे घेतलेत. आपण आता ते पण त्याच्यात घालूया. 2 टेबलस्पून कॅस्टर ऑइल टाकायचं आहे याच्यात आपल्याला आणि त्याच्यातच 2 टेबलस्पून आल्मंड ऑइल. ते ऑइल्स जे 2 मिक्सचर आपण केलं ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता ॲज यू कॅन सी तेल हाफ होईपर्यंत आपण त्याला बॉईल केलं आहे. ते चांगलं उकळवायचं आहे म्हणजे ते सगळं त्याचं जे हे आहे काय म्हणतात रस, ते जे इंग्रेडियंट्स आपण टाकलेत ते सगळे त्या ऑइलमध्ये डिझॉल्व होते. सो हे आहे ते हेअर ऑइल जे आपण बनवलं होतं DIY करून आणि ह्या बॉटलमध्ये मी ते स्टोअर करून ठेवलं आहे. ह्याच बॉटलमध्ये आम्ही ते नेहमी स्टोअर करून ठेवतो. तर ते आमचं संपलं होतं, मग ते आम्ही रिफिल केलं. आणि असं म्हटलं जातं की हेअर वॉशच्या अर्धा 1 तास आधी ऑइलिंग केलं तरी पण चालतं, बट नाही, मी आणि माझी मम्मी तर प्रेफर करते की 1 नाईट बिफोरच ऑइलिंग करावी हेअरला. सो चला आता मी लावते ते. ट्राय करा तुमच्या स्कॅल्पला सर्क्युलर मोशनमध्ये ऑइल मसाज द्यायला. मी हेअर वॉशच्या आधी एक DIY हेअर जेल लावते. तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते आता. तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून फ्लॅक्स सीड्स घातलेत, अळशीच्या बिया, आणि त्याला बॉईल करायचं आहे त्याचं जेल रिलीज होईपर्यंत. तर ते जेल कसं रिलीज होतं ते मी थोड्या वेळाने दाखवते. ते आता बॉईल व्हायला ठेवलं आहे, त्याचं जेल होईल.
आणि त्याला मिक्स करून करून चेक करत राहावा त्याचं जेल येतंय का नाही येते. अजून ते हे नाही झालं. तर आता बघा ह्याचं जेल व्हायला लागलंय रिलीज. तुम्ही बघू शकता. बघा जसं गुलाबजामुन हे केल्यावर होतं ना त्याचं चाशणी बनवताना, तसं एक स्ट्रिंग अशी पडली पाहिजे मध्ये मध्ये. अजून ते होतंय, अजून पूर्ण हे नाही होतं बघा. तर अजून 5 मिनटं बॉईल केल्यावर ते तुम्हाला कळेल. आणि हा फेस येतोय, इट मीन्स ते प्रोसेस चालू आहे. बघा सी दिस. मिक्स करत राहा त्याला आणि सगळं लो फ्लेमवर करा, हाय फ्लेमवर नका करू, म्हणजे ते जेल व्यवस्थित बनेल एकदम. प्रोसेस टाईम घेऊन, नाही तर फास्टमध्ये एवढं इफेक्टिव्ह नाही बनणार. तर आता आपण बनाना मॅश करूया. ते जे फ्लॅक्स सीडचं जेल आपण साईडला काढलंय त्याच्यामध्येच हे मॅश बनानाच टाकायचे आहेत आपल्याला. मी ते हाताने करते, तुम्ही मिक्सीमध्ये पण करू शकता. फ्लॅक्स सीड जेल आहे, ह्याच्यात आपण मॅश बनाना टाकायचं आता. आणि ह्याच्यातच आपण थोडंसं ॲलोवेरा जेल टाकूया, 1 टेबलस्पून बस. आणि हे सगळं व्यवस्थित कंबाईन करूया. तुम्ही आपल्या घरात जे ॲलोवेरा प्लांट असेल तर त्याच्यातलं पण ॲलोवेरा जेल काढून वापरू शकता. माझ्याकडे जेल अवेलेबल होतं म्हणून मी रेडीमेड जेल यूज केलं इकडे. गाईज गुड मॉर्निंग. तर काल रात्री हेअर ऑइल लावून मी झोपले, आज सकाळी उठले आणि हे आहे हेअर मास्क आपण बनवलं आहे फ्लॅक्सीड जेल, बनाना आणि ॲलोवेराचं, ते आता आपण लावणार आहोत. हेअर वॉशच्या 1 hour बिफोर हे लावायचं आहे आणि 1 तास ते तसंच ठेवायचं. तर चला हे लावूया. हे जे हेअर मास्क आहेत ते तुमच्या केसांचे छोटे छोटे सेक्शन्स डिवाईड करून लावा, म्हणजे ते व्यवस्थित पूर्ण हेअरमध्ये अप्लाय होईल. तर आता माझा हेअर वॉश झालेला आहे आणि मी आता त्यांना टॉवेलने टाय करते. केसाला वरून सगळं लावणं इनफ नसतं, त्याच्यासाठी इनटेक पण तेवढाच चांगला असला पाहिजे, म्हणजे दोन्ही मिळून तेवढं चांगलं रिझल्ट देतात. मला पर्सनली पोहे एवढे आवडत नाहीत, पण हिची खूप नाटकं असतात. मी बघा माझी प्लेट तर फिनिश पण केली. हां, मग माझी मम्मी सांगते की प्रोटीन रिच इनटेक पण खूप इम्पॉर्टंट असतो, मग मला हे खावं लागतात. माझ्या घरात सॅटर्डे किंवा संडे ह्या 2 दिवसात 1 दिवस पोहे तर बनतातच बनतात. आणि मम्मी पप्पा आयुष्यात तिघांना खूप आवडतात,
मला एवढं नाही आवडत पण मला खावं लागतात. आणि त्यात हे शेंगदाणे आणि कढीपत्ता. हे कढीपत्ता हेअरसाठी खूप चांगलं असतं बट मला नाही आवडत, बट खावं लागतं मला. सो तुम्ही पण खावा हेअरसाठी, मी तर खातेच आहे. खावा. मी माझ्या केसांवर अजून फणी पण नाही फिरवले, पण तरी पण तुम्ही त्याची शाईन बघू शकता. सो मी आता फणी फिरवते. मी हेअर ड्रायर पण नाही यूज केलं, हे टॉवेल ड्राय हेअर्स वरतीच आहे जे काय आहे ते. तर अजून अशा खूप साऱ्या फन, इन्फॉर्मेटिव्ह, एज्युकेशनल आणि एंटरटेनमेंट वाल्या व्हिडिओसाठी प्लीज 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 रयुषला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. हा, आणि आमचे बाकीचे व्हिडिओज पण जाऊन बघा आणि बेल आयकॉन वर पण क्लिक करा. बाय.